सर्वांना होळी आणि धुलवडच्या खूप खूप शुभेच्छा। जिजाऊ सखी मंच प्रतिष्ठान आज जिजाऊ सखी मंच गेले 5 वर्ष झाले आळे आणि वडगाव आनंद नगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे। एक गाव एक गणपती ही भूमिका घेऊन महिलांचा गणपती म्हणून जिजाऊ सखी मंचाने खूप मोठी उंच अशी भरारी मारलेली आहे। आणि त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आरोग्य शिबिर असेल, गावातील स्वच्छता मोहीम असेल, त्याचप्रमाणे छोट्या छोट्या मुलांना की ज्यांना कोणी बघत नाही, अनाथ आश्रम असतील, तिथे या जिजाऊ सखी मंचने किराणा वाटप, धान्य वाटप या पद्धतीची कामं केली आहेत। कातकरी महिला आणि ऊसतडीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना वेळोवेळी जागेवर जाऊन त्यांना साड्यांचं वाटप, दिवाळीचा फराळ असे विविध उपक्रम जिजाऊ सखी मंचच्या माध्यमातून वेळोवेळी केले जातात। या जिजाऊ सखी मंच मध्ये आमच्या वृषालीताई नरोडे आहेत, वर्षा आहे, त्याचप्रमाणे वैशालताई जाधव आहेत, लताताई आहेत, निशा शेट्टी आहे, सुपेकर आहे, अपेक्षा आहे, अशा बऱ्याचशा आमच्या ज्या ऍक्टिव्हली महिला आहेत की ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचंही काम करत असताना हा ग्रुप खूप चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन चालवतात आणि हा समाज उपयोगी असा उपक्रम करून समाजाला एक वेगळी दिशादर्शक असं काम करतात। आज जिजाऊ सखी मंच अन्नपूर्णा प्रतिष्ठानमध्ये येऊन आज या प्रतिष्ठानला की जिथे जी निराधार लोक आहेत, जी वृद्ध लोक आहेत, त्यांना डबे वाटप डबे पोच करण्याचं काम अन्न प्रतिष्ठान गेले 10 वर्ष करत आहे। आज जिजाऊ सखी मंचच्या सर्व महिला इथे येऊन त्यांनी गहू, तांदूळ, त्याचप्रमाणे तेल असा किराणा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आज होळीच्या निमित्ताने आज आपण इथे दिलेला आहे की ज्याला कोणी नाही तिथे जिजाऊ एक वेगळा उपक्रम आणि वेगळा दिशादर्शक पाऊल उचलत आहे। अशा माझ्या सगळ्या सख्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या मी शुभेच्छा देते आणि थांबते। नमस्ते। जिजाऊ सखी मंच आळेफाटा यांच्या माध्यमातून आज आम्ही होळी निमित्त इथलं अन्नपूर्णा प्रतिष्ठान जे आहे त्याला एक खारीचा वाटा म्हणता येईल आमच्याकडनं तेवढं फक्त देण्यात आला आहे। तर अन्नपूर्णा प्रतिष्ठानच्या ज्या अध्यक्ष मॅडम आहेत सुंदरताई कुऱ्हाडे आणि वैशालीताई जाधव यांचे मी मनापासून खूप कौतुक करेल, कारण गावांपर्यंत निराधार मुलं असो, वृद्ध असो, त्यांच्यापर्यंत आज हे लोक पोहोचत आहे। सो मला त्यांचं मनापासून खूप कौतुक वाटतंय। थँक्यू। हॅलो, नमस्कार, मी पायल किन्नर बोलते। जिजाऊ सखी हा ग्रुप खूप छान प्रकारे काम करतो, गरिबाच्या मागे, किन्नरांच्या मागे, अजून कोणी आसन अपंगाच्या मागे खूप छान प्रकारे काम करतो। आणि होळीसाठी त्यांनी छोटंसं अन्न किट वाटप केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पण त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार सगळ्यांना, होळीच्या आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा। आज जिजाऊ सखी मंच यांनी एवढा मोठा उपक्रम आज राबवला इथे अन्नपूर्णा प्रतिष्ठान आळेगाव, त्याच्यामध्ये त्यांनी आज अन्न वाटप केलेलं आहे वृद्ध लोकांना, अपंग लोकांना। असंच वारंवार ते काही ना काहीतरी चांगले कामं करत राहतात जिजाऊ सखी मंचच्या महिला। त्यांनी आम्हाला गणपतीच्या वेळेला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि परत शिवजयंतीला पण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। असं वारंवार ते लोक सहकार्य करत राहतात आणि खास करून निशा मॅडम, वृषाली मॅडम, वैशाली मॅडम या पण आम्हाला चांगले सपोर्ट करतात। बाकीच्या पण महिला आहेत ते पण चांगले सपोर्ट करतात आणि खूप चांगलं काम करतात। जे मुली ज्यांना म्हणजे आई वडिलांना सोडतात किंवा हे करतात ते वृद्ध लोकांना हे अन्नपूर्णा प्रतिष्ठान आहे ते खूप चांगलं काम करते। एवढं चांगलं काम करते की त्यांचे खूप चांगले आशीर्वाद, जसं आम्ही किन्नर असून सगळ्यांना आशीर्वाद देतो तसं त्यांचा पण एक आशीर्वाद आहे सगळ्या लोकांना। तेवढं चांगलं काम करतात आणि आज आम्हाला त्यांनी इथं बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद। नमस्कार। आज अन्नपूर्णा प्रतिष्ठानमध्ये जिजाऊ सखी मंचाच्या वतीने जे काय आज तेलाचे डबे, गहू आणि तांदूळ या स्वरूपात सखी मंचाच्या माध्यमातून जी गणपती स्थापना केली होती त्यामध्ये जे पैसे शिल्लक राहिले त्यामधील त्या सर्व सखी मंचांनी, सर्व माझ्या महिलांनी आज इकडं तिकडं न पैसे देता ते अन्नपूर्णा प्रतिष्ठानला दिले। त्यांचं मनापासून धन्यवाद, कारण ही अन्नपूर्णा म्हणजे जे निराधार, ज्यांना मुलं नाहीत आणि ज्यांना मुलं असून पाहत नाहीत अशांसाठी मोफत जेवण देते। आज 10 वर्ष झाले त्या संस्थेमार्फत आज गावाच्या माध्यमातून आणि आमच्या सगळे पूर्ण टीमच्या माध्यमातून, अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून तिन्ही गावांमध्ये मोफत डबे जातात। त्यामुळं आमच्या अन्नपूर्णा प्रतिष्ठानच्या वतीने जिजाऊ सखी मंचाचं आभार मानते आणि थांबते।
राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.